याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी। नाशिकमधील काठेगल्ली परिसरात दगडफेकी प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आतापर्यंत 25 जण या प्रकरणी अटकेत आहेत, तर 14 जणांना 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। तर एकूण 70 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपींची संख्या आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। तर घटनेच्या वेळी 1500 जणांचा जमाव असल्याची माहिती समोर येते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्ग्यावर तोडकारवाई करण्याच्या आदल्या रात्री नाशिकमध्ये जमाव जो आहे तो पोलिसांवर धावून आला होता। जवळपास 1000 ते 1500 लोकांचा जमाव जो आहे त्यांना पोलिसांवर दगडफेक केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 10 ते 12 पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी जखमी झाले होते। त्यासोबतच पोलिसांच्या वाहनाची देखील तोडफोड करण्यात आली होती। या सगळ्या एकूणच घटनेनंतर पोलिसांनी जवळपास 70 जणांवर गुन्हा दाखल केला होता। त्यापैकी 25 जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं। 14 जणांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या सगळ्या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध आता नाशिक पोलीस घेत आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्या घटनेनंतर पोलीस कारवाईमध्ये आणखी काही संशयितांचे नावं वाढण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, टीव्ही